तुम्ही बघितलं असेल की परवाच्या दिवशी पलावामध्ये स्वतः तिकडचे स्थानिक आमदार आणि नगरसेवक काही शिवसेनेचे पदाधिकारी हे स्वतः जाऊन फेरीवाले उठवायच्या मागे लागले होते. प्रशासनावरती त्यांचा अंकुश नाही आहे, तुम्ही बघितलं असेल. असं त्यांनी स्वतःनीच सांगितलं की तुम्ही उठवलं नाही तर मग आम्ही तीव्र आंदोलन करू. ही शोकांतिका आहे डोंबिवलीकरांसाठी, कल्याण डोंबिवलीकरांसाठी, की स्वतः निवडून आलेले लोकप्रतिनिधी, मग ते भले निवडून आलेले किंवा बिनविरोध आलेले, हे त्यांची भूमिका बजावू शकत नाहीये. आणि एका ठिकाणी आपण बघितलं असेल काही दिवसांपूर्वीच महापौरांचा एक फोटो व्हायरल झालेला होता की जिथे त्या स्वतः एका हातगाडीवाल्याकडनं काही सामान घेत होते आणि त्यांच्या छोट्याशा त्या धंद्याला ते प्रोत्साहन देत होते. हे तुम्ही देखील बघितलं असेल. तर नक्की त्यांची भूमिका काय आहे की हातगाडीवाल्यांकडनं हे सामान घेऊन त्यांना त्यांच्या छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का त्यांना असा जबरदस्तीने उठवून त्यांना उद्ध्वस्त केला पाहिजे. तर यातलं असेल परिवहन समितीचे ऑलरेडी परिवहन समितीचे बसेस असतील ते मोडकळीस आलेले आहेत, बंद आहेत. त्यांची दुर्दशा काय झालेली आहे. परत ई बसेस आणल्या होत्या त्यांनी. ई बसेस देखील सक्सेसफुली रन करू शकले नाहीत कारण त्यांनी मीटर्स कुठे दिलेले नाहीयेत, त्यांचे चार्जिंग मीटर, चार्जिंग स्टेशन दिलेले नाहीत. त्या धर्तीवर या दोन फेल गोष्टी होत असताना देखील त्यांनी पॉट टॅक्सीचा इथे जो विचार करायचा प्रयत्न केलेला आहे. तर खरंच ही दुर्दैवी बाब आहे की नवीन नवीन संकल्पना आणतात. आता तुम्ही छोट्या या कचऱ्यांच्या गाड्या देखील बघितल्या असतील की का त्या गल्लीत घुसल्या पाहिजेत, त्या गल्लीत घुसत नाहीयेत कचरा उचलायला म्हणून त्या छोट्या आपण गाड्या बघितल्या असतील आणलेल्या. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे रस्ते नाहीयेत त्याच्यासाठी तुम्ही छोट्या गाड्या आणलेल्या आहेत का त्या. तर पैशांची ही खूप नासधूस होते. आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका तर मांडू, पण जागरूक नागरिक म्हणून तुम्ही डोळे बंद करून धर्माच्या नावावरती कुठे मतदान न करता या लोकांना मतदान केलं असेल तर तुमचे भरलेल्या पैशांवरती, भरलेल्या करवरती तुम्ही प्रश्न करायला शिका. मी बघितलं असेल की पुन्हा त्यांनी उबाटाचे काही नगरसेवक पळवले होते. काँग्रेसचे नगरसेवक पळवायचे देखील प्रयत्न केले. कुठे यशस्वी ठरले, कुठे अपयशी ठरले. त्यांनाच समजत नाहीये की महापौर हा शिवसेनेचा असला पाहिजे का बीजेपीचा असला पाहिजे. तर तुम्ही विषय घेतलेलाच आहे. तर तुम्ही म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त सत्ता लाटण्याचा आणि श्रेय लाटण्याचा जो विषय आहे, तिकडे काँग्रेस ही आमची जी गटनेता आहे कांचनताई ही प्रामुख्याने ठेवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिच्याकडे आम्ही हे विषय घेऊन जाऊन हे विषय नक्कीच आम्ही ठेवू. आभार व्यक्त करेन की कोणावरती त्याचं लोकार्पण 16 करतात हे ते नसून ते काँग्रेसच्या काळाबद्दल आहे. हे 1400 करोड आहेत. हे तिला मान ही घेतली जाईल कारण त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या आमच्या महिला होत्या त्या सुद्धा पर्यावरणातच काम करणाऱ्या होत्या आणि त्याच्यावरही ऍक्शन घेण्याचं पत्र दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यावरही काँग्रेस पुढे आता तिथे आक्रमक आहे.